स्वामी चरित्र सारामृत अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नावाची जपध्याने, अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरुणी चित्ती. बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैश्याधिक, शूद्र आणि अनामिक. पारसी यवन भाविक, दर्शना येती धावनी. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठधाम, प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. यात्रेची झाली दाटी, कैशी होईल स्वामी भेटी. हे चिंता उपजली पोटी, मग उपाय ओजिला. जे होते स्वामी सेवक, त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक, तिच्या हस्ते होतसे. तिची घेऊन गाठी, शंकरराव सांगती गोष्टी. करून द्याल स्वामी भेटी, तरी उपकार होतील. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लो पूर्ण, आनंदले तिचे मन. म्हणे मी इतुके करीन, 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी, इतुके कार्य जरी करीसी, तरी 10 सहस्र रुपयांसी देईन सत्यवचन हे. बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी, तरी उदक घेऊन करी. संकल्प आपण सोडावा, शंकरराव तैसे करती. बाई आनंदली चित्ती, म्हणे मी प्रार्थून या स्वामी प्रती. कार्य आपुले करेन. मग एके दिवशी यती, बैसले होते आनंदवृत्ती. शंकरराव दर्शन घेती, भावचित्ती विशेष. बाई स्वामींसी बोले वचन, हे ग्रहस्थ थोर कुलीन. परिपूर्व कर्मे लागून ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करोणी, मुक्त करावे व्याधीपासूनी. ऐसे ऐकता वरदानी, समर्थ तेथून उठले. चालले गावा बाहेरी, आले शेख नुराचे दर्ग्यावरी. शंकररावही बरोबरी, त्या स्थळी पातले. यवन स्मशान भूमीत, आले यती राजत्वरित. एका नूतन खाचेत, निजले छाटी टाकुनी. सेवेकरी शंकररावांसी, म्हणती लीला करून ऐसी. चुकवले तुमच्या मरणासी, निश्चय मानसी धरावा. काही वेळ गेल्यावरी, उठली समर्थांची स्वारी. शेखनुराचे दर्ग्यावरी, येऊन पुढे चालले. शंकररावे त्या दिवशी, खाना दिला फकीरांसी. आणि शेखनूर दर्ग्यासी, एक कपनी चढवली. मग काही दिवस लोटत, स्वामीराज आज्ञापित. बारीक वाटून निंबपत्र, 10 मिरे जात घालावी. ते घ्यावे हो औषध, तेने जाईल ब्रह्मसंबंध. जाहल्या स्वामीराज वैद्य, व्याधी पळे आपणची. स्वामी वचनी धरुणी भाव, औषध घेती शंकरराव. तयासी आला अनुभव, 10 दिवस लोटले. प्रकृतीसी आराम पडला, राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला, ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी, दर्शन आले अक्कलकोटासी. घेऊन स्वामी दर्शनासी, आनंदित जाहले. म्हणती व्याधी गेल्यानंतर, रुपये देईन 10 सहस्र. ऐसा केला निर्धार, त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती, गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुनेगच्ची निश्चिती, मठ तुम्ही बांधावा. ऐश्या एकांत स्थानी, राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामी चरणी, कारभारी करीताती. परी पुन्हा आज्ञा झाली, मठ बांधावा त्याच स्थळी. भुजंगाधिक मंडळी, दाखवली जागा तयांनी. सर्वानुमते तेथेची, मठ बांधिला चुनेगच्ची. कीर्ती शंकररावांची, अजरामर राहिली. अगाध स्वामी चरित्र, तयाचान लगेची पार. परी गंगोदक पवित्र, अल्पसेविता दोष जाती. श्रवणी धरावा आदर, तेने साधिती परत्र. जे झाले स्वामी किंकर, विष्णू शंकर वंदिती त्या. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत भाविक भक्त, 9वा गोडः. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु.